आनंद एका स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये शिपाईची नोकरी करत होता. तुम्ही काही करत का नाही? मयंकलाही तुमच्या क्रीडा अकादमीत प्रवेश घेऊन द्या. तुम्हाला तर माहितीच आहे आपल्या मुलाला खेळायची किती इच्छा आहे. काहीतरी करा ना. कदाचित मी असं करू शकलो असतो. माझीही इच्छा आहे की मयंकने सुवर्ण पदक जिंकावं, पण हे सगळं आपल्या हातात नाहीये. या क्रीडा अकादमीमध्ये प्रशिक्षणासाठी खूप पैसे लागतात आणि तुला तर माहिती आहे जेवढं मी कमवतो त्यात घर कसं तरी चालतं बाबा. हे बोलणं बाहेर उभा असलेला मयंक ऐकत होता. माझे आई बाबा माझ्यासाठी किती विचार करतात. मलाही मेहनत करायला हवी. आणि मग मयंकने त्याची तयारी स्वतःच सुरू केली. तो रोज सकाळी उठून पळायला जाऊ लागला. बाळा, सकाळी सकाळी पळायला गेला होतास का? हो आई, मी आजपासून रोज पळायला जाणार आणि संध्याकाळी सायकलही चालवणार. खूप चांगली गोष्ट आहे. तसं तुला कोणता खेळ आवडतो? मला तर वेगवेगळे खेळ आवडतात, पण सगळ्यात जास्त पळायलाच आवडतं मला. चांगलंय. असाच पळत राहा. घराण्याचं नाव उजळव. एक दिवस मयंक त्याच्या वडिलांना पळत पळत डबा द्यायला गेला. बाबा, तुम्ही डबा विसरला होतात, हे घ्या. पण तुला तर कॉलेजला जायचं होतं ना. तू जायचं होतंस. आज मी बाहेरचं काहीतरी खाल्लं असतं. अहो बाबा, मी तर कॉलेजला जाणारच आहे. पण तुला उशीर झाला तर? आजपर्यंत मला कधीही उशीर झालाय का? मी तर पळत पळत कॉलेजला पोहोचेन. आणि मग मयंक तिथून पळायला लागला. त्याला पळताना क्रीडा प्रशिक्षकांनी पाहिलं. वा, छान पळतोस तू. हा तर आनंदचा मुलगा आहे. मग प्रशिक्षक आनंदकडे जातात. अरे आनंद, हा जो आता पळत गेला तो तुझा मुलगा होता ना? हो सर, तो मयंक आहे. खूप चांगला पळतो तो. तुला त्याला चांगलं प्रशिक्षण द्यायला हवं. सर, प्रशिक्षणाचा विचार केला होता, पण पैशांचा विचार करून राहिलं. आता मी एवढं कमवत नाही की घरासोबतच क्रीडा अकॅडमीची फी सुद्धा भरू शकेन. तर हा प्रॉब्लेम आहे. पण माझी खात्री आहे जर त्याला नीट प्रशिक्षण मिळालं तर एक ना एक दिवस तो तुझं नाव नक्की काढेल. तर तू एक काम कर, उद्यापासून सकाळी 6 वाजता इथे पाठव. मी शिकवेन आणि मला काही फी नको. पण सर, एवढा विचार करू नकोस आनंद. त्या मुलामध्ये क्षमता आहे. मी त्याला फक्त मार्गदर्शन करेन. प्रशिक्षकांचं हे बोलणं ऐकून आनंद खुश झाला. घरी जाऊन आनंदने ही आनंदाची बातमी कांता आणि मयंकला सांगितली. प्रशिक्षक स्वतः वैयक्तिक तुला शिकवतील, ही तर खूप मोठी गोष्ट आहे बाळा. पण त्यांची फीस? त्यांनी सांगितलंय त्यांना कसलीच फीज नको. त्यांना मयंकचं पळणं आवडलं आणि त्यांना खात्री आहे की एक दिवस मयंक नक्कीच आपलं नाव काढेल. दुसऱ्या दिवशी मयंक सकाळी 6 वाजता मैदानावर पोहोचला. ये मयंक. ते सर. इतका घाबरू नकोस. तू माझ्यासाठी माझा विद्यार्थी आहेस आणि मी तुझा प्रशिक्षक. तुला फक्त माझं बोलणं ऐकायचंय. मी तुमची प्रत्येक गोष्ट ऐकेन सर. मयंकचं प्रशिक्षण सुरू झालं. प्रशिक्षक मयंकची पळण्याची पद्धत सुधारायला लागले. पुढचे 2 तास मयंक मैदानावर पळतच होता. तुला तुझ्या आहाराविषयी लक्ष द्यायला पाहिजे. प्रोटीन युक्त खायला हवं. मयंकचे आई वडील त्याच्या आहारावर खास लक्ष देऊ लागले. मयंकसाठी महत्वाचा असणारा प्रत्येक पदार्थ घरी बनवला जाऊ लागला. आई, मला भाजीत तेल दिसत नाहीये. आजपासून भाजी अशीच बनवणार, तेल न घालता. प्रशिक्षकांनी आहार पाहायला सांगितलंय ना. पण अशी भाजी तुला आवडत नाही ना ग? आता काही होते, बनणार तर अशीच. पुढचे 6 महिने मयंकचं प्रशिक्षण आणि आहार असाच चालू राहिला. आणि मग एक दिवस, आता तू तयार झालायस आणि पुढच्या महिन्यात राज्यस्तरीय पळण्याची स्पर्धाही आहे. सर, मी खरंच स्पर्धेत उतरू शकेन का? तुझी अस्वस्थता मी समजू शकतो, पण बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव. हरशील किंवा जिंकशील याचा विचार तुला करायचा नाहीये. तुला फक्त पळण्यावर लक्ष द्यायचंय. हो सर, माझ्या लक्षात आलं. पुढचा 1 महिनाभर मयंकचं प्रशिक्षण अजून जोरात चालू होतं. तो दिवसातून 4-4 तास पळायचा. स्पर्धेचा दिवस उजाडला. मयंक, कांता, आनंद आणि प्रशिक्षक चौघही मैदानावर आले. ऑल द बेस्ट मयंक. थँक्यू आई.
आजही अस्वस्थ आहेस? मयंक, तुला कसलाही विचार करण्याची गरज नाही. शिटी वाजली रे वाजली की शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न कर. शेजारी कोण पळतंय, कोण तुला पाहतंय, हे सगळं तुला पाहायची बिलकुल गरज नाहीये. हो सर. मयंक स्टार्ट पॉइंटवर उभा होता. मयंकपेक्षा त्याचे आई वडील जास्त अस्वस्थ होते, पण प्रशिक्षकांना मयंकवर पूर्ण विश्वास होता. काळजी नको, मयंक नक्कीच जिंकेल. सगळे स्पर्धक आपापल्या तयारीनिशी उभे होते. ऑन युअर मार्क्स, गेट सेट, गो. गो ऐकताच मयंक चित्त्याच्या वेगाने पळू लागला आणि जसं प्रशिक्षकांनी समजावलं होतं तसं त्याचं लक्ष शेवटच्या रेषेवर होतं. सगळे लोक मयंकचं पळणं पाहून अवाक झाले. कुठलाच स्पर्धक मयंकच्या जवळही आला नव्हता. जेव्हा मयंकने शेवटची रेष ओलांडली तेव्हा त्याला स्वतःलाच धक्का बसला. सगळे लोक मयंकचं नाव घेत होते. मयंक, मयंक, मयंक. मयंकच्या आई वडिलांच्या डोळ्यात आनंदश्रू होते. प्रमुख पाहुण्यांनी मयंकला सुवर्ण पदक घातले थँक्यू सर. आणि मग पत्रकार मयंकच्या जवळ पळत आले. अभिनंदन सर. तुमच्या यशाचं रहस्य काय आहे? तुम्ही क्रीडा अकादमीच्या प्रशिक्षणाशिवाय ही स्पर्धा कशी काय जिंकली सर? माझं ट्रेनिंग माझ्या प्रशिक्षकांनी घेतलं. आज प्रशिक्षक आणि माझ्या आई वडिलांमुळे मी हे पदक मिळवलं आहे. नाहीतर माझ्यासारखी गरीब कुटुंबातली मुलं क्रीडा अकादमीत प्रवेश कशी काय घेऊ शकणार? मयंक आपल्या प्रशिक्षकांच्या पाया पडला. थँक्यू सर. प्रशिक्षकांनी त्याला उठवलं आणि मिठी मारली. हे सगळं माझ्या शिकवण्याने नाही तर तुझ्या मेहनतीने झालंय. मला तुझा अभिमान वाटतो. आज या गरीब मुलाने सुवर्ण पदक जिंकून दाखवून दिलंय की जरुरीचं नाही की खेळामध्ये नाव कमवण्यासाठी क्रीडा अकॅडमीत प्रवेश घ्यायला हवा. गरज आहे तर फक्त ती मेहनत आणि चांगल्या मार्गदर्शनाची. आनंद एका स्पोर्ट्स अकॅडमी मध्ये शिपाईची नोकरी करत होता. तुम्ही काही करत का नाही? मयंकलाही तुमच्या क्रीडा अकादमीत प्रवेश घेऊन द्या. तुम्हाला तर माहितीच आहे आपल्या मुलाला खेळायची किती इच्छा आहे. काहीतरी करा ना. कदाचित मी असं करू शकलो असतो. माझीही इच्छा आहे की मयंकने सुवर्ण पदक जिंकावं, पण हे सगळं आपल्या हातात नाहीये. या क्रीडा अकादमीमध्ये प्रशिक्षणासाठी खूप पैसे लागतात आणि तुला तर माहितीये जेवढं मी कमवतो त्यात घर कसं तरी चालतं बाबा. हे बोलणं बाहेर उभा असलेला मयंक ऐकत होता. माझे आई बाबा माझ्यासाठी किती विचार करतात. मलाही मेहनत करायला हवी. आणि मग मयंकने त्याची तयारी स्वतःच सुरू केली. तो रोज सकाळी उठून पळायला जाऊ लागला. बाळा, सकाळी सकाळी पळायला गेला होतास का? हो आई, मी आजपासून रोज पळायला जाणार आणि संध्याकाळी सायकलही चालवणार. खूप चांगली गोष्ट आहे. तसं तुला कोणता खेळ आवडतो? मला तर वेगवेगळे खेळ आवडतात, पण सगळ्यात जास्त पळायलाच आवडतं मला. चांगलंय. असाच पळत राहा. घराण्याचं नाव उजळव. एक दिवस मयंक त्याच्या वडिलांना पळत पळत डबा द्यायला गेला. बाबा, तुम्ही डबा विसरला होतात, हे घ्या. पण तुला तर कॉलेजला जायचं होतं ना? तू जायचं होतंस. आज मी बाहेरचं काहीतरी खाल्लं असतं. अहो बाबा, मी तर कॉलेजला जाणारच आहे. पण तुला उशीर झाला तर? आजपर्यंत मला कधीही उशीर झालाय का? मी तर पळत पळत कॉलेजला पोहोचेन. आणि मग मयंक तिथून पळायला लागला. त्याला पळताना क्रीडा प्रशिक्षकांनी पाहिलं. वा, छान पळतोस तू. हा तर आनंदचा मुलगा आहे. मग प्रशिक्षक आनंदकडे जातात. अरे आनंद, हा जो आता पळत गेला तो तुझा मुलगा होता ना? हो सर, तो मयंक आहे. खूप चांगला पळतो तो. तुला त्याला चांगलं प्रशिक्षण द्यायला हवं. सर, प्रशिक्षणाचा विचार केला होता, पण पैशांचा विचार करून राहिलं. आता मी एवढं कमवत नाही की घरासोबतच क्रीडा अकॅडमीची फी सुद्धा भरू शकेन. तर हा प्रॉब्लेम आहे. पण माझी खात्री आहे जर त्याला नीट प्रशिक्षण मिळालं तर एक ना एक दिवस तो तुझं नाव नक्की काढेल. तर तू एक काम कर, उद्यापासून सकाळी 6 वाजता इथे पाठव. मी शिकवेन आणि मला काही फी नको. पण सर, एवढा विचार करू नकोस आनंद. त्या मुलामध्ये क्षमता आहे. मी त्याला फक्त मार्गदर्शन करेन. प्रशिक्षकांचं हे बोलणं ऐकून आनंद खुश झाला. घरी जाऊन आनंदने ही आनंदाची बातमी कांता आणि मयंकला सांगितली.
प्रशिक्षक स्वतः वैयक्तिक तुला शिकवतील. ही तर खूप मोठी गोष्ट आहे बाळा. पण त्यांची फीस? त्यांनी सांगितलंय त्यांना कसलीच फीज नको. त्यांना मयंकचं पळणं आवडलं आणि त्यांना खात्री आहे की एक दिवस मयंक नक्कीच आपलं नाव काढेल. दुसऱ्या दिवशी मयंक सकाळी 6 वाजता मैदानावर पोहोचला. ये मयंक. ते सर, इतका घाबरू नकोस. तू माझ्यासाठी माझा विद्यार्थी आहेस आणि मी तुझा प्रशिक्षक. तुला फक्त माझं बोलणं ऐकायचंय. मी तुमची प्रत्येक गोष्ट ऐकेन सर. मयंकचं प्रशिक्षण सुरू झालं. प्रशिक्षक मयंकची पळण्याची पद्धत सुधारायला लागले. पुढचे 2 तास मयंक मैदानावर पळतच होता. तुला तुझ्या आहाराविषयी लक्ष द्यायला पाहिजे. प्रोटीन युक्त खायला हवं. मयंकचे आई वडील त्याच्या आहारावर खास लक्ष देऊ लागले. मयंकसाठी महत्वाचा असणारा प्रत्येक पदार्थ घरी बनवला जाऊ लागला. आई, मला भाजीत तेल दिसत नाहीये. आजपासून भाजी अशीच बनवणार, तेल न घालता. प्रशिक्षकांनी आहार पाहायला सांगितलंय ना. पण अशी भाजी तुला आवडत नाही ना ग. आता काही होते, बनणार तर अशीच. पुढचे 6 महिने मयंकचं प्रशिक्षण आणि आहार असाच चालू राहिला. आणि मग एक दिवस, आता तू तयार झालायस आणि पुढच्या महिन्यात राज्यस्तरीय पळण्याची स्पर्धाही आहे. सर, मी खरंच स्पर्धेत उतरू शकेन का? तुझी अस्वस्थता मी समजू शकतो, पण बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव. हरशील किंवा जिंकशील याचा विचार तुला करायचा नाहीये. तुला फक्त पळण्यावर लक्ष द्यायचंय. हो सर, माझ्या लक्षात आलं. पुढचा 1 महिनाभर मयंकचं प्रशिक्षण अजून जोरात चालू होतं. तो दिवसातून 4-4 तास पळायचा. स्पर्धेचा दिवस उजाडला. मयंक, कांता, आनंद आणि प्रशिक्षक चौघही मैदानावर आले. ऑल द बेस्ट मयंक. थँक्यू आई. आजही अस्वस्थ आहेस? मयंक, तुला कसलाही विचार करण्याची गरज नाही. शिटी वाजली रे वाजली की शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न कर. शेजारी कोण पळतंय, कोण तुला पाहतंय, हे सगळं तुला पाहायची बिलकुल गरज नाहीये. हो सर. मयंक स्टार्ट पॉइंटवर उभा होता. मयंकपेक्षा त्याचे आई वडील जास्त अस्वस्थ होते, पण प्रशिक्षकांना मयंकवर पूर्ण विश्वास होता. काळजी नको, मयंक नक्कीच जिंकेल. सगळे स्पर्धक आपापल्या तयारीनिशी उभे होते. ऑन युअर मार्क्स, गेट सेट, गो. गो ऐकताच मयंक चित्त्याच्या वेगाने पळू लागला आणि जसं प्रशिक्षकांनी समजावलं होतं तसं त्याचं लक्ष शेवटच्या रेषेवर होतं. सगळे लोक मयंकचं पळणं पाहून अवाक झाले. कुठलाच स्पर्धक मयंकच्या जवळही आला नव्हता. जेव्हा मयंकने शेवटची रेष ओलांडली तेव्हा त्याला स्वतःलाच धक्का बसला. सगळे लोक मयंकचं नाव घेत होते. मयंक, मयंक, मयंक. मयंकच्या आई वडिलांच्या डोळ्यात आनंदश्रू होते. प्रमुख पाहुण्यांनी मयंकला सुवर्ण पदक घातले. थँक्यू सर. आणि मग पत्रकार मयंकच्या जवळ पळत आले. अभिनंदन सर. तुमच्या यशाचं रहस्य काय आहे? तुम्ही क्रीडा अकादमीच्या प्रशिक्षणाशिवाय ही स्पर्धा कशी काय जिंकली सर? माझं ट्रेनिंग माझ्या प्रशिक्षकांनी घेतलं. आज प्रशिक्षक आणि माझ्या आई वडिलांमुळे मी हे पदक मिळवलं आहे. नाहीतर माझ्यासारखी गरीब कुटुंबातली मुलं क्रीडा अकादमीत प्रवेश कशी काय घेऊ शकणार? मयंक आपल्या प्रशिक्षकांच्या पाया पडला. थँक्यू सर. प्रशिक्षकांनी त्याला उठवलं आणि मिठी मारली. हे सगळं माझ्या शिकवण्याने नाही तर तुझ्या मेहनतीने झालंय. मला तुझा अभिमान वाटतो. आज या गरीब मुलाने सुवर्ण पदक जिंकून दाखवून दिलंय की जरुरीचं नाही की खेळामध्ये नाव कमवण्यासाठी क्रीडा अकॅडमीत प्रवेश घ्यायला हवा. गरज आहे तर फक्त ती मेहनत आणि चांगल्या मार्गदर्शनाची.